नंदुरबारमधील एका गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. 40 वर्षांची सासू चंदा, 46 वर्षांचा सासरा संजय, 20 वर्षांची सून सपना आणि 25 वर्षांचा मुलगा मोहन हे सगळे राहत होते. मोहन आणि सपनाचे नुकतेच लग्न झाले होते. आपल्याला कशाचीच कमी नाही, तुला अजून जास्त शिकण्याची गरज नाही, असं म्हणणारा मोहनचा बाप संजय इस्त्री केलेले कपडे घालून गावच्या मंदिरासमोर जाऊन गावकऱ्यांसोबत गप्पा गोष्टी करत असे. आपण सगळं काही कमावून बसलो आहेत असं सांगत असे. परंतु मोहनची काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. बापाच्या पैशावरती त्याला अजिबात गर्व नव्हता. गर्व होता तो फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर, इच्छाशक्तीवर, आणि म्हणूनच तो स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. घरच्यांच्या हट्टापायी वयाच्या अगदी 22व्या वर्षी मोहनने सपनाशी लग्न केलं होतं. कारण मोहनला ही सपना बघताक्षणी आवडली होती. मोहन आणि सपना दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम होतं. त्यांचा सुखी संसार सुरू झाला होता. परंतु मोहनला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द रात्रीची झोप येऊ देत नव्हती आणि म्हणूनच तो आपल्या कामानिमित्त नेहमीच घराच्या बाहेर राहत असे. 19 वर्षांची सपना, तिला आत्ताशी कुठं समाज समजायला लागला होता. घरामध्ये नवरा नसताना सपनाचा सासरा संजय नेहमी सपनाच्या अवतीभोवती असायचा. तिला काय हवं काय नको हे विचारायचा. सासू चंदा ही नेहमी घराच्या बाहेरच आपल्या मैत्रिणींसोबत असे. कधी देवदेव करत असे तर कधी शॉपिंगला जात असे. त्यामुळे तिचंही लक्ष घरात नसत. परंतु संजय मात्र आपली नजर आपल्या सुनेवरती ठेवून होता. संजयची राक्षसी नजर तरुण सपना आवडली होती. म्हणून एक दिवस घरात कोणीच नसताना संजयने सून सपना हिला गाठलं. माझा मुलगा तुला प्रेम देत नाही, तुझ्याकडे लक्ष देत नाही, म्हणून मी ठरवलं तुझी सगळी इच्छा मी पूर्ण करणार, तुला जे हवं ते मी देणार. अगोदर तर सपनाने या गोष्टीसाठी सासऱ्याला नकार दिला होता. परंतु मोहनचे फक्त देह गाठण्याकडेच लक्ष होते. बायकोकडे त्याचे दुर्लक्ष होत होते. म्हणूनच कुठेतरी सपना सासऱ्याच्या जाळ्यात अडकली आणि सासरा व सपना यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. मोहन घराच्या बाहेर पडला की सासरा सुनेवरती तुटून पडत. सपना देखील खूप खुश होती. तिला सगळं प्रेम मिळत होतं. जे काही मागितलं ते तिला त्याच्याकडून मिळत असे. म्हणून आता सासराच तिच्यासाठी सगळं काही होता. दिवसा घरात कोणी नसल्यावर सासरा आणि सून संबंध बनवत त्या दोघांना एकमेकांची खूप सवय झाली होती. रोज ते घरातून मोहन व चंदा बाहेर जाण्याची वाट बघत असे. ते दोघे बाहेर गेले की एकमेकांची शारीरिक गरज भागवत असे. असंच 6 महिने त्यांचे संबंध सुरू होते आणि याची कल्पना घरामध्ये कोणालाच नव्हती. परंतु मोहनने या 6 महिन्यात स्वतःला सक्षम बनवलं होतं. आपला व्यवसाय वाढवला होता. आपल्या बापाचा कुठलाही आधार न घेता त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करून यश मिळवलं होतं. आता मात्र तो फ्री राहायचा. आपल्या बायकोकडे लक्ष द्यायला लागला होता. मी अजून बघ कुठपर्यंत जाऊन पोहोचणार, तो नेहमीच त्याची बायको सपनाला म्हणायचा. परंतु नवऱ्याच्या मेहनतीचे, त्याला मिळालेल्या यशाचे सपनाला काहीही घेणं देणं नव्हतं. नवऱ्यापेक्षा नवऱ्याच्या बापातच आता तिला विश्व दिसायला लागलं होतं. नवऱ्याच्या जवळ जायलाही तिला त्रास व्हायचा. परंतु बायकोच्या अशा वागणुकीमुळे कदाचित आपण आपल्या बायकोला गेल्या काही महिन्यांपासून टाईम दिला नाही, म्हणून ती आता असं करत आहे असं मोहनला वाटायचं. एक दिवस हद्दच पार झाली. जेव्हा तो दुपारी आपल्या कामावरून घरी परत आला. दरवाजा उघडायला बायकोने खूप उशीर केला होता आणि जेव्हा तिने दरवाजा उघडला तेव्हा तिच्या अंगावरती साडी, तिची अवस्था जरा विचित्रच त्याला दिसली. आणि घरात बाप संजय देखील त्याच अवस्थेत होता. आता मात्र मोहनला संशय येऊ लागला होता. त्यानं आपली आई चंदाकडे याविषयी आपले मत सांगितले. परंतु आईने आपल्या नवऱ्यावरच विश्वास ठेवला आणि ही गोष्ट इथेच विसर असं मोहनला सांगितलं. परंतु मोहन विसरण्यामधील नव्हता. तो आता सतत दुपारी घरी येऊ लागला आणि यामुळे सासरा आणि सुनेला भेटता येणं शक्य झालं नव्हतं. मुलगा आता त्या दोघांमध्ये अडथळा ठरला होता. गेल्या 1 महिन्यापासून सून आणि सासरा एकत्र भेटले नव्हते. त्यामुळे त्या दोघांनीही रात्री सगळे झोपल्यानंतर भेटायचं ठरवलं. रात्रीच्या 1-2 नंतर ते दोघेही गेस्ट रूममध्ये भेटले
आणि त्यांची शारीरिक गरज पूर्ण करू लागले। ते दोघे एकमेकांमध्ये इतके हरवून गेले की आपण सगळे घरात असतानाही वाईट गोष्ट करत आहोत हे विसरले होते। त्यांचा आवाज बाहेर येऊ लागला आणि त्या आवाजाच्या दिशेने मोहन गेला। आतमध्ये बघतो तर त्याची बायको आणि आपलाच बाप बेडवरती होते आणि हे सगळं बघून त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली। त्याचा संशय खरा ठरला होता आणि म्हणून त्यानं घरामध्ये आरडाओरडा सुरू केला। मोहनला समोर बघून बाप आणि सून घाबरले। अंगावर कपडे घालत ते मोहनकडे आले। आमचं ऐकून घे म्हणू लागले, परंतु मोहन मात्र तुटला। तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत तो पूर्ण गावात तुमची इज्जत काढणार। आता या बायकोसोबत मला राहायचं नाही, मला घटस्फोट हवाय असं म्हणत तो ओरडू लागला। तेव्हा सपना आणि संजय यांनी एकमेकांकडे बघत मोहनला खाली पाडलं। संजयने मोहनचा गळा आवळायला सुरू केलं। शारीरिक इच्छेसाठी, अनैतिक संबंधांसाठी आपण आपल्या मुलाचा जीव घेत आहोत हे एक बाप विसरला। मुलाची बायकोच आता त्याच्यासाठी सगळं काही होती। सुनेमध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचा मुलगा अडथळा वाटत होता, म्हणून मुलालाच कायमचं संपवलं तर सून आणि मी कायमचं एकत्र राहू असं त्यानं मनाशी ठरवलं आणि अजून जोरात गळा आवळला। मुलगा कायमचा संपला। त्यानंतर मुलाला घाईतच त्याच्या रूममध्ये नेलं। खुनाचे पुरावे नष्ट करण्यात आले। संजयने बायकोला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या म्हणून घरात इतका आरडाओरडा झाला तरी देखील तिला आवाज गेला नाही। परंतु सकाळी सुनेच्या रडण्याने सासू चंदा हिला जाग आली आणि घाईतच ती मोहनच्या खोलीकडे पळाली। रात्री यांच्या छातीत खूप दुखत होतं आणि हे आता उठत नाहीत असं म्हणून सून रडत होती। आपला मुलगा या जगात राहिला नाही हा धक्का चंदाला सहन होत नव्हता। घरात येण्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सासरा व सून हेच बोलत होते की मुलाच्या छातीत दुखत होतं म्हणून त्याचा मृत्यू झाला आणि लगेचच अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुद्धा सासऱ्यांनी सुरू केली। परंतु या दुःखातही आई चंदाला आपल्या मुलाचे बोल आठवले। सपनाच्या चेहऱ्यावर नवरा गेल्याचे दुःख दिसत नव्हते। सासरा देखील घरात अंत्यसंस्काराची तयारी करत होता। आपल्या मुलाला कदाचित या दोघांनीच मारलं असा संशय चंदाला आला आणि तिने लगेचच पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। मोहनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। तेव्हाच उघड झालं की त्याचा गळा दाबून मृत्यू करण्यात आलेला आहे। तेव्हा सुनेला आणि सासऱ्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवून दोघांनाही त्यांचा गुन्हा कबूल करायला लावला। सासरा व सून यांच्यात अनैतिक संबंध होते आणि याच अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या 22 वर्षीय मोहनचा त्याच्याच बायकोने व वडिलांनी गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार येथे घडली। या प्रकरणी मयत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सासरा संजय व सून सपना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। लोक नातं विसरत चालले आहेत, प्रेमाचं नाव बदनाम करत आहेत, नात्याला काळिंबा फासत आहेत। सुनेसोबत असलेल्या आपल्या अनैतिक संबंधामुळे एका बापाने स्वतःच्या मुलाची क्रूरपणे हत्या केल्याची एक अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे। ही आजच्या तरुण वर्गालाही सांगणं आहे। आपलं जर नवीन लग्न झालं असेल तर आपल्या बायकोकडे लक्ष देत चला। जरा डोळे झाकून विश्वास तर कोणावरच ठेवू नका, कारण आपलेच रक्तामासाचे नाते आपलाच घात करतात। चला तर मग या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा। धन्यवाद।